ECG नॉर्मल आहे, हार्ट अटॅक नाही. पित्ताचं औषध, पेन किलर आणि थेट घरी पाठवलं. घरी पोहोचल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात 30 वर्षीय सुमित गद्रे कोसळला आणि अवघ्या 15 मिनिटातच त्याचा मृत्यू झाला. नेमकं प्रकरण काय सांगते. मंडळी, पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या सांगवीतील ममतानगरमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय सुमित श्रीकांत गद्रे याला रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर घाबरलेल्या कुटुंबियांनी त्याला तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी ECG तपासणी केली आणि रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगण्यात आलं. हृदयविकाराचा झटका नसल्याचं त्यावेळी स्पष्ट केलं. त्यानंतर सुमितला पित्त आणि मळमळीचं औषध तसेच पेनकिलर इंजेक्शन देऊन घरी पाठवण्यात आलं. मात्र रुग्णालयातून घरी पोहोचल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच सुमित अचानक जमिनीवर कोसळला. कुटुंबियांनी त्याला पुन्हा रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर सुमितला मृत घोषित केलं. वेळीच योग्य निदान झालं असतं किंवा मोठ्या रुग्णालयात रेफर केलं असतं तर सुमितचा जीव वाचला असता, असा आरोप कुटुंबियांकडून आणि आरोग्य कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.